नमस्कार मंडळी, पुस्तक छंदमध्ये सगळ्या पुस्तक प्रेमींचं खूप खूप स्वागत। आज पुस्तक छंदचा पहिला व्हिडिओ मी अपलोड करणार आहे। रिसेंटली मी जे पुस्तक वाचलं आहे त्या पुस्तकाचा फीडबॅक किंवा रिव्ह्यू येथे मी आज टाकत आहे। तर असा एकही मनुष्य नसेल ज्याला आजपर्यंत हा प्रश्न पडला नसेल की माझ्याच आयुष्यात असं का घडतं, बरोबर ना? मलाही असे बरेच प्रश्न पडलेले होते, जसे की माझ्याच आयुष्यात असे लोक का येतात, माझ्याच आयुष्यात अशा समस्या का येतात, किंवा आपल्याला जगत असताना जे संकेत मिळतात ते संकेत का मिळतात किंवा कशा प्रकारे मिळतात, असे प्रश्न पडलेले असताना मला सचिनने एक पुस्तक भेट दिले आणि त्या पुस्तकाचेच नाव आहे माझ्या आयुष्यात असं का घडतं। या पुस्तकात आयुष्यात घडणाऱ्या रहस्यांचा उलगडा करण्यात आलेला आहे। माझ्या जीवनाचा उद्देश काय, मी का आहे, या प्रकरणापासून या पुस्तकाचा प्रवास सुरू होत अनेक टप्प्यांमध्ये, जसे की समस्या आपल्याशी कशा संवाद साधतात, आपल्याला मिळणारे इशारे, अपयशातून आपण यशाकडे साधत जाणारी संधी, आत्मसंकेत, आयुष्यात येणाऱ्या व्यक्ती, बुद्धीचा योग्य वापर कसा करावा, या सगळ्या प्रकरणातून प्रवास येऊन थांबतो तो म्हणजे माझ्या आयुष्यात असं का घडतं। येथे येऊन हा प्रवास थांबतो। एकूण 10 प्रकरणं आहेत या पुस्तकामध्ये आणि साधारण 150 पानी हे पुस्तक आहे। पुस्तकाची शब्दरचना अतिशय उत्तम आहे। प्रिंटिंग क्वालिटी आणि शब्दांचा फॉन्ट प्रॉपर असल्यामुळे वाचन करताना किंवा वाचताना कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही आणि एका प्रकरणातून शेवटच्या प्रकरणात जरी आपण उडी मारली तरी काहीच हरकत नाही, कारण कुठलेही प्रकरण पुढच्या प्रकरणाशी किंवा आधीच्या प्रकरणाशी संबंधित नाहीये किंवा 2 प्रकरणांचा संबंध या पुस्तकात जोडलेला नाहीये। सगळ्या प्रकरणांमध्ये दैनंदिन जीवनात आपण अनुभवत असलेले अनुभव उदाहरणांसकट विश्लेषण केलेले असल्यामुळे पुस्तक वाचताना आपल्या लाईफशी आपण लगेचच कनेक्ट होत असतो आणि त्यामुळे पुस्तक समजण्यासाठी अतिशय सोपे होऊन जाते। आपल्याला लिखाण अतिशय सोप्या भाषेत आहे आणि पटकन आपल्याला कनेक्ट होत असते आपल्या लाईफ सोबत हे पुस्तक। सो जेव्हा मला हे सचिनने पुस्तक गिफ्ट दिलं, खोलल्यानंतर मी पुस्तकाचा आधी वास घेतला, कारण कोऱ्या वहीचा किंवा नवीन पुस्तकांचा वास घ्यायला मला खूप आवडतो। त्याचा सुगंध हा वेगळाच असतो आणि त्याच्यामुळे वाचनासाठी मला अजून उत्साह येत असतो। सो पुस्तक उघडल्यानंतर अनुक्रमणिका मी वाचली आणि अनुक्रमणिकेनंतर थेट 5व्या प्रकरणात मी गेले, ज्या प्रकरणाचं नाव होतं ही व्यक्ती माझ्याच आयुष्यात का, ज्यात आपण एखाद्या व्यक्तीला वैतागलेलो असतो, ज्या व्यक्तीला आपण झेलू शकत नाही आणि सोडूही शकत नाही, जसे की आपला बॉस असेल किंवा एखादा मित्र असेल किंवा नातेवाईक असेल, कोणीही असू शकते ती व्यक्ती, ज्या व्यक्तीच्या सवयींचा आपल्याला त्रास होतो। पण त्या प्रकरणामध्ये अतिशय सुंदर विश्लेषण दिलेलं आहे की त्या व्यक्तीच्या सवयींपासून आपल्याला त्रास न करून घेता सकारात्मक दृष्टिकोन ठेवून समोरच्याला आपण कशा पद्धतीने हाताळावं, कशा पद्धतीने झेलावं, हे त्यामध्ये उत्तम शब्दात मांडलेलं आहे। त्याचप्रमाणे हे पुस्तक अतिशय मोटिवेशनल असून मराठी भाषेमध्ये लिहिलेलं आहे आणि या पुस्तकाचे लेखक आहेत श्री मनोज अंबिके। मनोज अंबिके हे कॉर्पोरेट ट्रेनर असून त्यांनी बऱ्याच कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग दिलेले आहेत। आजपर्यंत त्यांनी 15 पुस्तकं लिहिलेली आहेत, जसे की कानमंत्र आईबाबांसाठी, प्रतिसाद, मुलांची बुद्धिमत्ता विकसित करण्याच्या 21 पद्धती, स्मार्ट निर्णय कसे घ्यावे, मनाची शक्ती कशी वापराल, इमोशनल हायजॅक इत्यादी इत्यादी। यामध्ये मराठी वाङ्मय परिषदेकडून त्यांच्या प्रतिसाद या नॉवेलला बेस्ट नॉवेल म्हणून पुरस्कारही मिळालेला आहे। पुस्तकाची किंमत मात्र 250 रुपये आहे आणि हे पुस्तक ऑनलाईनही विक्रीसाठी उपलब्ध आहे।
लिंक मी शेअर केलेली आहे. मी पुस्तक माझा जॉब असल्यामुळे म्हणजे 9 ते 7 माझा जॉब असतो. जॉब, घरातली कामं हे सगळं सांभाळून माझे पुस्तक 2 दिवसात वाचून झाले आहे. सो तुम्ही देखील वेळात वेळ काढून हे पुस्तक नक्की वाचावे असं मला वाटतं. आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि अजूनही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण याहून पुढे अशाच प्रकारचे अनेक पुस्तकांचे फीडबॅक रिव्ह्यू आपण बघणार आहोत. त्याच प्रकारे तुम्हाला कुठल्या पुस्तकाबद्दल जाणून घ्यायला आवडेल ते सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा. सो पुन्हा भेटूया आपण पुस्तक छंदच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या, आनंदी रहा आणि वाचत रहा. धन्यवाद.